EPS 95 पेन्शन धारकांसाठी पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. हायर पेन्शन बाबत काही नवीन संकेत आणि संभाव्यता समोर येत आहेत, ज्यामुळे लाखो पेन्शन धारकांची अपेक्षा वाढली आहे. पण खरा प्रश्न असा आहे, खरंच काही बदल होणार आहे का, की फक्त चर्चा पुन्हा सुरू झाली आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MM इन्फो मराठी. या व्हिडिओमध्ये आपण EPS 95 हायर पेन्शन बाबत आलेल्या ताज्या चर्चा, संकेत आणि अपेक्षा समजून घेणार आहोत. EPS 95 पेन्शन योजना ही लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची योजना आहे. गेल्या काही वर्षापासून हायर पेन्शन बाबत सतत अपेक्षा आणि मागण्या सुरू आहेत. अनेक वेळा कोर्ट आणि सरकार स्तरावर यावर चर्चा झाली आहे. लेटेस्ट माहितीनुसार पुन्हा एकदा EPS 95 हायर पेन्शन संदर्भात काही स्तरावर चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये काही प्रमुख मुद्दे समोर येतात. पेन्शन गणनेत बदलाची संभाव्यता, लाभार्थ्यांच्या यादीबाबत पुनरावलोकनाची चर्चा, आर्थिक भाराबाबत सरकारची भूमिका. सध्या कोणतीही अधिकृत घोषणा नाही, पण काही संभाव्यता विचारात घेतल्या जात आहेत. हायर पेन्शन लागू करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय, पात्रता निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता, जुन्या अर्जदारांसाठी पुनर्विचाराची अपेक्षा. तज्ञांच्या मते अशा योजना बदलताना सरकारला आर्थिक आणि कायदेशीर दोन्ही पैलू विचारात घ्यावे लागतात. म्हणूनच EPS 95 बाबत कोणताही निर्णय अचानक येण्याची शक्यता कमी आहे. पण चर्चा सुरू राहणे हे सकारात्मक संकेत मानले जातात. पुढील काही महिन्यात अधिकृत बैठकांची माहिती येऊ शकते. समिती स्तरावर निर्णय प्रक्रियेचा वेग वाढू शकतो किंवा स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी होऊ शकतात. पण मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट अजून बाकी आहे. EPS 95 हायर पेन्शन बाबत पुढचा निर्णायक टप्पा कोणता असू शकतो हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. पेन्शन धारकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. जर काही सकारात्मक निर्णय झाला तर लाखो लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. पण सध्या सर्व काही चर्चा आणि संकेतांवर आधारित आहे. EPS 95 हायर पेन्शन बाबत सध्या कोणतीही फायनल घोषणा नाही, परंतु सरकार स्तरावर सुरू असलेली चर्चा आणि संकेत महत्वाचे मानले जात आहेत. जर तुम्ही EPS 95 पेन्शन धारक असाल आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर MM इन्फो मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.